नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी राजेंद्र वावरे, विषय विशेषज्ञ मृदाशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र कनेरी कोल्हापूर, KVK कनेरी कोल्हापूर व कृषी जागरण मराठी महाराष्ट्र याच्या फेसबुक पेजवरती आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे. सर्वांना आवाज येत आहे? सर प्लीज कमेंटमध्ये आवाज येतोय का ते सांगा मला, म्हणजे मी कंटिन्यू करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाला किंवा मार्गदर्शनाला सुरुवात करायच्या अगोदर मी आमच्या कृषी विज्ञान केंद्र कनेरी मठ संदर्भात एक थोडक्यात माहिती आपणास सांगतो. कृषी विज्ञान केंद्र कनेरी हे सिद्धगिरी महासंस्थान म्हणजेच कनेरी मठ या महासंस्थानांना भारतीय कृषी अनुसंधान परिषद न्यू दिल्ली मार्फत मार्च 2018 मध्ये हे सेंटर सँक्शन झालं, मंजूर झालं. या केंद्राचं किंवा ह्या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मठाचे जे मठाधिपती आहेत, आदरणीय व कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन आदरणीय परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी या मठातील सर्व शेती विभाग पाठीमागच्या 30 ते 35 वर्षापासून किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त वर्षापासून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने कसत आहेत. आणि तेच प्रक्षेत्र आता कृषी विज्ञान केंद्राला देण्यात आलेलं आहे. स्वामीजीच्या याच कार्यामुळे हे कृषी विज्ञान केंद्र भारतातील पहिले सेंद्रिय कृषी विज्ञान केंद्र म्हणून ओळखलं जातं. स्वामीजीच्या या कार्याला कृषी विज्ञान केंद्राच्या आमच्या सर्व टीमकडून सलाम आणि तसेच असेच स्वामीजींचे आशीर्वाद व प्रेरणा आमच्या पाठीशी राहो ही सदिच्छा. आज आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया. आजचा जो आपला विषय आहे तो आहे मृदा आरोग्य व्यवस्थापन किंवा आज का गरज आहे मृदा आरोग्य व्यवस्थापनाची. तर शेतकरी बंधूंनो आणि इतर सर्वच जे आज आपल्या लाईव्ह कार्यक्रमासाठी आहेत, आज जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी मृदेचं आरोग्य खालावत चाललेलं आहे. तिची जी पोत आहे ती कमी होत चाललेली आहे आणि ही जर आपल्याला अशीच कमी होत गेली किंवा ह्याच्यात जर बिघाड होत गेला तर भविष्यात आपल्याला खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल. कारण आपण जर बघितलं तर आज अन्नधान्य, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि ह्या मूलभूत गरजापैकी पूर्णपणे अन्नधान्य, वस्त्र आणि काही प्रमाणात निवारा देखील हा पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. भारतातील जवळजवळ 70% जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि ही शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं जर असेच आपल्याला पुढं भविष्यात चालू ठेवायचं असेल तर आपण हे जे जमीन आपली आहे ती योग्य राखणं खूप गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं तर जे आधुनिक तंत्रज्ञान आहे किंवा हरित क्रांतीनंतर जे आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान भेटलं त्याच्यामुळं आपण आपल्या अन्नधान्याची जी स्वयंपूर्णता आहे त्याच्यात परिपूर्ण आहोत. पण ते परिपूर्ण करताना आपण काही गोष्टी बऱ्याच अशा दुष्परिणामसुद्धा त्याच्यासोबत घेऊन आलेलो आहे. कारण आता जर बघितलं आपण जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप खालावत चाललेला आहे. आपण जमिनीचं बिघडत चाललेलं आरोग्य, उत्पादनात होत चाललेली घट किंवा उत्पादनात जे आपल्याला भेटते त्याची अन्नधान्याची असलेली प्रत आणि पर्यावरणाचं
दुष्परिणाम, पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्या सर्वांच्या समोर बऱ्याच मोठ्या प्रमाणात संकट उभं आहेत शेतीच्या बाबतीत. आणि ह्या सगळ्यातून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर आपण फक्त एकच करू शकतो की आपल्या जमिनीचं आरोग्य कसं चांगलं राखू याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण जर आपण ह्या विचार नाही केला तर भविष्यात आपल्याकडे जी जमीन उपलब्ध आहे ती जमीन फक्त काही ठराविकच क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये भविष्यात वाढ होणार नाही. पण उलट जाऊन आपल्या चुकीच्या प्रॅक्टिसेसमुळे किंवा काय आपल्या चुकीच्या तंत्रज्ञानामुळे ह्या नापीक बनणाऱ्या जमिनी असतील किंवा इतर लागवडीखाली न येऊ शकणाऱ्या जमिनी असतील त्या कमी होत गेल्या तर भविष्यात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची अडचण येऊ शकते. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा आपला जो उद्देश आहे तो म्हणजे आपण आपल्या जमिनीचं आरोग्य राखलं पाहिजे. आता मगाशी मी थोडं हरित क्रांतीबद्दल बोललो होतो, त्याच विषयावर परत मी जातो. कारण 1966ला ज्यावेळेस आपल्याकडं किंवा 65 ते 65च्या दरम्यान आपल्याकडे अन्नधान्याचा खूप साठा कमी होता. जी आपली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य आपल्याकडे उपलब्ध नव्हतं आणि ह्याच्यावर काय करायचं म्हणून हे हरित क्रांतीचं आपल्याला आलेलं फलित आहे. हरित क्रांतीमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. एक म्हणजे हरित क्रांतीच्या वेळेस रासायनिक खतांचा वापर, दुसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे नवनवीन वाण ज्याची उत्पादन क्षमता जास्त आहे, आणि तिसरा कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी रासायनिक कीटनाशकं किंवा रोगनाशकांचा वापर झाला. आणि ह्या सगळ्याचं फलित म्हणजे आपल्याला हरित क्रांती आपली यशस्वी झाली आणि आपण हळूहळू अन्नधान्याच्या बाबतीत परिपूर्ण झालो. पण ते परिपूर्ण होताना आपण त्या मृदेचं आरोग्य जे आहे ते कितपत खाली चाललेलं आहे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आज त्या गोष्टीकडे बघणं खूप गरजेचं झालेलं आहे. जसं आपलं तंत्रज्ञान वाढत गेलं किंवा नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला भेटत गेलं तसं आपण जमिनीमध्ये वेगवेगळी पिकं घेऊ लागलो. वेगवेगळ्या जास्त उत्पादन देणारे वाण जसं संकरित वाण असतील किंवा इतर वाण असतील किंवा एकापेक्षा जास्त पिकं आपण आपल्या जमिनीत घेऊ लागलो. याच्यामुळं काय झालं, जमिनीतून अन्नद्रव्य उचलण्याचं प्रमाण वाढलं आणि आपल्या जमिनीतलं जे उपलब्ध अन्नद्रव्य आहेत त्याच्या कमतरता जाणवू लागल्या. आणि ह्याच्यामुळे आज बऱ्यापैकी आपल्या जमिनी ह्या आरोग्य बिघडलेले आहेत. मग आता जनरली आपल्या जर जमिनी बघायला लागलो तर आपल्या एखाद्या जमिनीचं आरोग्य बिघडलं हे आपण कसं ओळखायचं किंवा आपली जमीन सदृढ आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं हे थोडक्यात सांगतो. काही ठराविक लक्षणं किंवा काही तुम्ही दिसण्यावरून काही ठराविक लक्षणावरून तुम्ही ओळखू शकता की आपली जमीन योग्य आहे का नाही. त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे आज जर आपण आपल्या जमिनी बघितल्या तर त्या कठीण किंवा कडक होत चालल्यात. कारण सेंद्रिय खतं किंवा सेंद्रिय जे घटक आहेत त्याचा खूप कमी प्रमाणात आपण वापर करतो आणि त्याच्यामुळे ह्या खूप कमी सेंद्रिय कर्बामुळे आपल्या जमिनी कठीण किंवा कडक होत चाललेल्या आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आज जर आपण बघितलं तर आपल्या जमिनीमधला पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पाण्याचा निचरा होण्याची क्षमता खूप कमी झालेली आहे. हा सुद्धा एक जमिनीचं आरोग्य बिघडलेल्याचं लक्षण आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण जर कुठलंही पीक घ्यायचं म्हणलं तर सर्वसाधारण त्या पिकाला 17 अन्नद्रव्याची गरज लागते आणि ते 17 अन्नद्रव्य जर त्या पिकाला त्या जमिनीतून नाही भेटली तर त्या पिकामध्ये त्या अन्नद्रव्याची कमतरता जाणवते. आज जर आपण बघितलं किंवा जे माती परीक्षण केलं जातं त्या माती परीक्षणाच्या अहवालामध्ये जर आज आपण बघितलं तर जवळजवळ 10 ते 12 अन्नद्रव्यांच्या कमतरता आपल्या जमिनीमध्ये आढळून येत आहेत. म्हणजे हा सुद्धा एक असा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकतं की आपल्या जमिनीतील अन्नद्रव्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य सुद्धा खालावलेलं आहे. दुसरा, जर आपण बघितलं बऱ्यापैकी शेतकरी रासायनिक खताचा जास्त प्रमाणात वापर करतात पण त्या प्रमाणात त्यांना उत्पादन भेटत नाही. म्हणजे हा सुद्धा एक आपल्या उत्पादनावर परिणाम करणारा घटक आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपण जर आपल्या जमिनीतील जीवाणूंची संख्या किंवा गांडोळांचं प्रमाण बघितलं तर ते आज खूप कमी किंवा नाहीसं होत चाललंय. त्यामुळे सुद्धा आपल्या जमिनीच्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम झालेले आहेत. दुसरा, अजून एक तुम्ही ह्याच्यावरून ओळखू शकता की आपल्या जमिनीची कंडिशन कशी आहे. जे आपण मशागती करतो त्या मशागतीला आता श्रम जास्त लागते. म्हणजे जर तुम्ही पहिला विचार केला
तर अगोदर शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात बैलांनी मशागत केल्या जायच्या. 2 बैली नांगर असेल किंवा 4 बैलाचा असेल, नांगरणी कुळवणी हे सगळे कामं बैलाच्या मदतीने केली जात होती आणि तरी सुद्धा ते चांगल्या पद्धतीने होत होती. पण आज आपण ते हाय HP ट्रॅक्टरने करून सुद्धा ते हार्मफुल होतात आपल्याला किंवा त्यांनी सुद्धा आपण व्यवस्थित करू शकत नाहीत. म्हणजे आपल्या जमिनी कडक झाल्यामुळं जास्ती पॉवरचे ट्रॅक्टर वापरून सुद्धा आपल्या जमिनीची मशागत आपण व्यवस्थित करू शकत नाही. हा सुद्धा एक त्याच्यातील जमीन आपल्या आरोग्य बिघडलेलं एक महत्व आहे. नंतर जर आपण बघितलं तर जे शेतकरी त्यांच्या जमिनीचं माती आणि पाणी परीक्षण करत असतील त्यांच्या बऱ्यापैकी ही गोष्ट लक्षात आली असेल की त्यांच्या जमिनीतील क्षारांचं प्रमाण दिवसेंदिवस हळूहळू वाढलेलं दिसते. म्हणजे आपण जर बघितलं तर तुम्ही प्रत्येक वर्षी तुमच्या जमिनीतील क्षारांचं प्रमाण थोडं थोडं वाढत चाललंय. हे सुद्धा तुमच्या जमिनी नापीक होण्याचं एक कारण आहे आणि भविष्यात त्या नापीक होऊ शकतात. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आज जर आपण आपल्या जमिनी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी जमिनीचा सामू हा 6 पेक्षा कमी आणि जिथं काळ्या बारीक ब्लॅक कॉटन सॉइल आहेत अशा ठिकाणी जमिनीचा सामू हा 8.5 पेक्षा जास्त होत चाललाय. हा सुद्धा एक आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडण्याचं एक लक्षण आहे. आणि ह्या सगळ्या कारणामुळं आज आपण जो उत्पादन खर्च करतोय त्याच्या तुलनेत आपल्याला उत्पादन कधीच भेटत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा जर शेतकऱ्यांनी किंवा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या जमिनीच्या आरोग्याची सध्या कंडिशन काय. आता दुसरा एक मध्ये मी मुद्दा सांगतो. आज आपल्या सगळ्या देशावर किंवा जगावर कोरोना विषाणूची जी महामारी चालू आहे किंवा आपल्यावर संकट आहे, ह्या संकटाला आपण सगळे धीराने साथ देतोय. जर तुम्ही बघितलं असाल पाठीमागच्या 2-3 महिन्यापासून पूर्ण जग लॉकडाऊन आहे, पण आपला एकमेव असा शेती व्यवसाय आहे जो एक दिवसही लॉकडाऊन झाला नाही आणि तो होऊही शकत नाही भविष्यात कधीही. त्यामुळं आता तरी शेतकऱ्यांनी कमीत कमी आपल्या शेतीला काय महत्व आहे हे जाणून घेतलं पाहिजे आणि तिचा कस वाढवण्याचं, तिचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळेस हरित क्रांती झाली त्यावेळेसची जर एक सिच्युएशन तुम्हाला सांगतो अजून एक. 1977-71 मध्ये ज्यावेळेस रासायनिक खताचा वापर सुरू झाला त्यावेळेसचा जर तुम्ही विचार केला तर 1977-71 मध्ये 1 किलो नत्र, 1 किलो स्फुरद आणि 1 किलो पालाश जर आपण जमिनीत टाकलं तर त्याच्यापासून आपल्याला सर्वसाधारण 17.1 किलो अन्नधान्य मिळत होतं. तेच जर विचार तुम्ही 1988-89 मध्ये केला तर 1 किलो नत्र, 1 किलो स्फुरद आणि 1 किलो पालाश आपण आपल्या जमिनीत टाकलं तर सर्वसाधारण 8.1 किलो अन्नधान्य आपल्याला त्याच्यातून मिळत होतं. म्हणजे जवळजवळ 17-18 वर्षाच्या कालावधीमध्ये ते निम्म्यापेक्षा कमी झालं. आणि तेच जर 2010चा विचार केला तर ते अंदाजे असं सांगितलं जातं की ते 4च्या खाली आले आणि ही खूप मोठी चिंतेचा विषय आहे किंवा गांभीर्याने बघण्याचा विषय आहे. आपण जर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नाही केला तर भविष्यात आपण कितीही रासायनिक खतं वापरली तरी तेवढ्या पटीत आपल्याला त्याचे रिझल्ट भेटणार नाहीत. ह्याचं एक उदाहरण मी सांगतो. आपण बऱ्याच ज्यांना माहिती असेल, अर्थशास्त्रामध्ये एक सिद्धांत आहे. ते सिद्धांत असा सांगतो की कुठलीही गोष्ट जसजशी आपण अधिक प्रमाणात वापरत जाऊ तशी तशी त्याची उपयुक्तता कमी होत जाते. आणि हीच गोष्ट आपल्याला आता आपल्या रासायनिक खतामध्ये झाली असं म्हणायला काही सुद्धा हरकत नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस आपण रासायनिक खतं वापरतो त्यावेळेस ती रासायनिक खतं बेसुमार किंवा असंतुलित वापरून आपल्याला काही फायदा होणार नाही. उलट आपण आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडवतोय ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्याच सोबत आपण आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या जैविक घटकांचा नाश करतोय, तिची प्रत खालावतोय आणि तिच्या आरोग्यावर परिणाम करतोय. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे आजचा जर विचार केला तर आज आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून उत्पादन खर्च कसा कमी करून आपलं उत्पादन कसं वाढवू शकतो आणि आपल्या जमिनीचं आरोग्य कसं राखू शकतो ह्या गोष्टीचा विचार करणं खूप महत्त्वाचा विषय आहे. आता जर विचार केला तर हे आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडलं का ह्याची कारणं जर बघायला गेलं तर ह्याची काय 5-6 कारणं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्बाचं कमी होत चाललेलं प्रमाण किंवा आपल्या जमिनीत असलेल्या सेंद्रिय कर्बाचा अभाव. आता जर तुम्ही बघितलं तर आपल्या जमिनीमध्ये बऱ्यापैकी जमिनीत हा सेंद्रिय कर्ब 0.20-0.30 आहे आणि कमीत कमी
जमीन सुपीक असण्यासाठी किंवा आपल्याला एखादं पीक उत्पादन घ्यायचं असेल तर तो कमीत कमी 0.50 तरी असणं गरजेचं आहे. आणि जेवढा जास्त हा सेंद्रिय कर्ब असेल तेवढा जास्त आपल्याला याचा फायदा होतो. परंतु आजच्या परिस्थितीत मला नाही वाटत की मॅक्झिमम शेतकऱ्यांच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 0.40 0.50च्या वरती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात तो 0.20 0.30 पर्यंतच लिमिटेड आहे. त्यामुळं ह्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, माती आणि पाणी परीक्षणाकडे शेतकऱ्यांचं असणारी दुर्लक्ष. जनरली शेतकरी ह्या घटकाकडे किंवा माती आणि पाणी परीक्षण करतच नाहीत. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे आपण रासायनिक खतं वापरतो ते असंतुलित, म्हणजे आपल्याला किती गरजेचे आहे हे विचार न करता आपण तो वापरतो आणि त्यांच्या देण्याच्या वेळा किंवा आपण कशा पद्धतीने टाकतो हे सुद्धा आपली पद्धत चुकीची आहे. त्यामुळे तो सुद्धा एक आपला जमिनीचं आरोग्य बिघडण्याचं कारण आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, बऱ्याच वेळा बागायती क्षेत्रामध्ये पाण्याचा अतिवापर केला जातो. याच्यामुळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज शारपड जमिनी झालेल्या आहेत, चोपण जमिनी झालेल्या आहेत. चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या आपण पिकांचे फेरपालट करायला पाहिजे ती फेरपालट पिकांची करत नाही आणि त्याच्यामुळे जमिनीचं हळूहळू आरोग्य किंवा तिची जी प्रत आहे ती खालावत चाललेली आहे. आणि सहावा महत्त्वाचा मुद्दा, जर आपण शेतामध्ये जे पण काडे कचरा आहे किंवा पालापाचोळा आहे किंवा इतर अवशेष आहेत ते अवशेष आपण नष्ट करतो, जाळून टाकतो. ते अवशेष आपण त्याच्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करत नाही. ते शेतातून आपण नष्ट केल्यामुळे सुद्धा सेंद्रिय कर्ब किंवा त्याच्यावर जगणारे जे जीवाणू आहेत त्यांची संख्या कमी झाल्यामुळं त्याच्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे. तसंच आता दुसरा महत्त्वाचा असा आहे की बऱ्याच ठिकाणी तणाचा पण प्रादुर्भाव असल्यामुळे जास्त अन्नद्रव्ये त्याच्यातून उचलली जाऊ शकतात किंवा इतर मशागतीच्या काही चुकीच्या पद्धती असतील त्याच्यामुळे सुद्धा हे अन्नद्रव्य आपल्याला नाश होतात आणि आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडण्यास सुरुवात होती. आता ह्या सगळ्यांचा जर विचार केला, आजच्या परिस्थितीला बरेच शेतकरी रासायनिक खताचे भरपूर डोस टाकतात, पण त्या रासायनिक खताची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे ते पिकाला उपलब्ध होत नाहीत आणि आपल्याला पीक उत्पादन चांगलं नाही भेटलं म्हणून आपण परत अजून जास्त रासायनिक खते टाकण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यामुळे आपण असंतुलित खत वापर करतो आणि आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडण्यास आपण सुरू करायला लागलेलो आहे. तर ह्या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांनी थोडं आपल्या जमिनीचं आरोग्य कसं व्यवस्थित राखता येईल ह्या गोष्टीचा विचार करणे खूप गरजेचं झालेलं आहे. आणि ते जर आपण नाही केलं तर भविष्यात बऱ्यापैकी आपल्याला ह्या गोष्टी त्रासदायक ठरतील. आणि मला तर असं वाटतं की शेतीच्या दृष्टीनं जी पण एखादी गोष्ट जी तिच्या आरोग्यासाठी योग्य नाही अशी किंवा निसर्गासाठी किंवा इतर आपल्या परिसरासाठी योग्य नाही अशी कुठलीही गोष्ट आपण आपल्या शेतामध्ये करू नये, ती वर्ज्य करावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या गोष्टीवर विचार करणं खूप गरजेचं आहे. आता हे आपण सगळं बघितलं की बाबा आपल्या जमिनीचं आरोग्य काय असतं किंवा काय गरजेचं आहे. आता जमिनीचं आरोग्य आपल्याला सुधारायचं असेल तर आपण काय पर्याय केले पाहिजेत किंवा काय काळजी घेतली पाहिजे ह्या गोष्टीवर आपण थोडं विचार करू. आता त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मी मागाशी तुम्हाला सांगितला होता तो होता सेंद्रिय कर्ब. म्हणजे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब मी मागाशी तुम्हाला सांगितलं की कमी होत चालला आहे आणि कमी होत चालल्यामुळे जमिनीची जी प्रत आहे, जमिनीचा जो पोत आहे तो खालावत चालला आहे आणि आपल्या जमिनी आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात रिस्पॉन्स देत नाहीत. मग हा सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमका काय आहे ते थोडक्यात आपण माहीत करून घेऊया. जो आपल्या जमिनीत असणारा पालापाचोळा आहे तो कुजल्यानंतर जो एक तपकिरी रंगाचा घटक तयार होतो त्याला सेंद्रिय कर्ब म्हणतो. आणि हा सगळा पालापाचोळा हा जीवाणू कुजवण्याचं काम करत असतात. ते जमिनीत असंच कुजत नाहीत. काही ठराविक जीवाणू आहेत, ते जीवाणू तुमच्या जमिनीतील सेंद्रिय जे घटक आहेत, पालापाचोळा असेल, पिकाची दसकटं असतील किंवा इतर घटक असतील, हे कुजवण्याचं काम करतात आणि ह्याच्यापासून सेंद्रिय खत निर्मिती होत असते. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1 पेक्षा जास्त आहे ह्या अशा जमिनी चांगल्या जमिनी समजल्या जातात किंवा त्यांचं सेंद्रिय कर्ब चांगला असल्यामुळे त्यांचा उत्पादन क्षमता चांगली असते, त्यांची पोत चांगली असते. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट जर सांगायचं झालं तर ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जास्त आहे त्या जमिनीत ऑटोमॅटिक जीवाणूंची संख्या जास्त असते. आणि ही जीवाणूंची संख्या सध्या आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. कारण आज जर आपण परिस्थिती बघितली तर आपण माती परीक्षणामध्ये फक्त
रासायनिक खतं किती टाकली पाहिजेत हेच बघतो. आपल्या जमिनीत जैविक गुणधर्म काय आहेत आणि त्याच्यात जीवाणूंचे अपेक्षित काय पाहिजेत हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तर असं न करता आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती वाढवता येईल ह्या गोष्टीकडे बघणं खूप गरजेचं आहे. जेवढा सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा जास्त असेल तेवढी आपली जमीन सुपीक समजली जाते. आणि आपल्या ज्या ठिकाणी आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सेंद्रिय कर्ब कमी आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सांगतो, तुम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपलं शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा इतर जे आपले हिरवळीची खते आहेत किंवा तुम्ही गांडूळ खत आहे, ह्या सगळ्या खतांचा वापर करून तुम्ही सेंद्रिय कर्ब वाढवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, पिकांचे जे अवशेष आहेत ते कधीही तुम्ही शेतातून गोळा करून बाहेर टाकून जाळू नका किंवा ते असेच टाकून देऊ नका. त्याच्यापासून आपल्याला सेंद्रिय खत निर्मिती कशी करता येईल ह्या गोष्टीचा विचार करा आणि त्याद्वारे आपण सेंद्रिय खत निर्मिती करून आपण त्याच्याद्वारे पण आपल्या जमिनीचा कर्ब वाढवू शकतो. आता एक छोटं उदाहरण सांगतो मी. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आपलं ऊसाखाली क्षेत्र आहे आणि ऊसाच्या ज्या आपलं पाचट भेटतं त्याच्या संदर्भात एक छोटंसं उदाहरण सांगतो. जर आपण सारासार विचार केला तर आपल्या ऊसाचं जे उत्पादन भेटतं त्या उत्पादनाच्या 8 ते 10%, जर समजा आपल्याला एकरी 100 टन ऊस उत्पादन भेटलं तर त्याच्या 8 ते 10% म्हणजे 8 ते 10 टन वाळलेलं पाचट आपल्याला त्याच्यापासून मिळत असतं. आणि जनरली बऱ्याच भागात शेतकरी हे पाचट असं जाळून देतात. त्याची कारणं जर आपण बघितली तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की ह्या पाचटामुळे परत खोडव्याला उंदीर जास्त लागतायत किंवा पाचट ठेवलं तर हुमणीचा प्रादुर्भाव होतोय किंवा पाचट ठेवलं तर परत आंतरमशागती करता येत नाहीत किंवा तण काढता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी शेतकरी पाचट जाळून देतात. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण पाचट आपल्या रानातच ठेवलं तर सर्वसाधारण एकरी जर तुम्हाला 100 टन ऊस उत्पादन भेटलं तर 8 ते 10 टन पाचट आपल्याला त्याच्यापासून भेटत असतं. आणि हे 8 ते 10 टन पाचट जर आपण कुजवलं तर त्याच्यापासून सर्वसाधारण 4 ते 5 टन सेंद्रिय खत निर्मिती होती आणि आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आज जर तुम्ही विचार केला तर बाजारात हे सेंद्रिय खत 5 टन सेंद्रिय खत जर तुम्ही बाजारात विकत घ्यायला गेला तर त्याची कॉस्टिंगचा विचार केला तर ते खूप महागात पडू शकतं. आणि तेच जर आपण स्वतःच्या शेतातलं कुजवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळं जनरली जिथं जिथं ऊसाखालचं क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांनी कृपया आपल्या शेतातील पाचट जाळून न देता ते शेतातच कुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बऱ्यापैकी आत्ताचे जे नवीन वाण आहेत ऊसाचे, त्या ऊसाच्या वाणांचे पाचट लवकर कुजतात. 3.5-4 महिन्याच्या कालावधीमध्ये हे पाचट व्यवस्थित कुजतं. काही ठराविक प्रॅक्टिसेस किंवा जीवाणू युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा जे आपल्या बाजारमध्ये डिकम्पोजर भेटतं ह्याचा जर वापर तुम्ही त्या पाष्टावर केला आणि ऊस तुटून गेल्या गेल्या खोडव्याच्या जर बगला फोडून पाष्टावर तुम्ही माती थोड्याफार प्रमाणात घातली तर हे पाचट कुजण्यास लवकर मदत होती. आणि त्यामुळं ह्या पाष्टामुळं फक्त सेंद्रिय खतच नाही तर ह्या सेंद्रिय खताचा जर विचार केला तर तुम्ही ह्या सेंद्रिय खताचा सेंद्रिय कर्ब सर्वसाधारण 5च्या दरम्यान असतो आणि तो आपल्या जमिनीमध्ये जर तेवढा वाढण्यास मदत झाली तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढू शकतो. दुसरा महत्वाचा असा आहे की बरेच अन्नद्रव्य जसे की नत्र जर बघितलं तुम्ही तर ह्या पाष्टामध्ये 0.5% नत्र आहे, 0.3 ते 4% स्फुरद आहे आणि 0.1% स्पालासची मात्रा उपलब्ध होती. तसंच इतर जे दुय्यम अन्न घटक आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ह्यांचं सुद्धा प्रमाण याच्यामध्ये असल्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होती. आता सेंद्रिय कर्ब जर जमिनीचा चांगला असेल तर तुमच्या जमिनीला इतर अन्नद्रव्याची जास्त प्रमाणात टाकण्याची गरज नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे अन्नद्रव्य तुम्ही टाकणार आहेत ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं प्रमाण सुद्धा चांगलं असतं ह्या सेंद्रिय कर्ब ज्या जमिनीत जास्त असतो त्या जमिनीत. त्याचा दुसरा एक महत्वाचा फायदा असा आहे की ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त आहे त्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जमीन वापशावर येण्याची कॅपॅसिटी जमिनीची आणि पाण्याचा निचरा होण्याची कॅपॅसिटी जर तुम्ही विचार केला तर त्या सुद्धा सगळे घटक चांगले असतात आणि त्यामुळं त्याचा सुद्धा फायदा चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा जर कुणाला आपल्या जमिनीचे आरोग्याची काळजी असेल तर त्यांनी त्या सेंद्रिय कर्ब ह्या घटकावर काम केलं पाहिजे आणि जेवढा सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा वाढवता येईल तेवढा तो वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं दुर्लक्षित केला जातो तो आहे माती व पाणी परीक्षण करून जमिनीचं व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन शेतकरी जनरली करत नाहीत. फक्त ज्या ठिकाणी फळबागा आहेत, फळबागामध्ये पण ज्या शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व कळलंय असेच शेतकरी फक्त त्या गोष्टीचा वापर करतात. बाकी बरेच शेतकरी माती पाणी परीक्षणाकडे दुर्लक्ष करतात. आता माती पाणी परीक्षण म्हणजे नेमकं काय आहे ते सांगतो. माती परीक्षण म्हणजे काय, तुमच्या शेतातला एक नमुना तुम्ही प्रयोगशाळेत देता. त्या प्रयोगशाळेत त्या नमुन्यावरती वेगवेगळ्या घटकांसाठी तपासणी केली जाते आणि तुमच्या जमिनीत असणारं जे घटक कमी आहेत, जास्त आहेत किंवा काय प्रमाणात आहेत, कुठला बिघडलेला आहे, कुठला व्यवस्थित आहे, कुठल्या घटकाची कमतरता आहे, कुठल्या घटकाची कमतरता सुधारण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा ताळेबंद करून तुम्हाला एक अहवाल दिला जातो आणि त्याप्रमाणे तुम्हाला रासायनिक खताच्या किंवा जैविक खताच्या किती मात्रा टाकल्या पाहिजेत हे सगळं सांगितलं जातं. आता माती परीक्षणाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा जर विषय आपण बघायला गेलो तर आपल्या दृष्टीनं 3 महत्त्वाचे, शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे विषय आहेत. त्याच्यामध्ये जमिनीची सामू किती आहे तो आपल्याला कळतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीचे क्षारांचं प्रमाण किती आहे ते आपल्याला कळतं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जमिनीमध्ये असणारं सेंद्रिय कर्ब किती आहे हे कळतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग जमिनीमध्ये असणारे अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, जसं नत्र असेल, स्फुरद असेल, पालास असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आयर्न असेल किंवा झिंक असेल, बोरान असेल, कॉपर असेल, मॅग्नेज असेल, ह्यांचं प्रमाण किती आहे ते कळतं किंवा आपली जमिनीचं चुनखडीचं प्रमाण किती आहे ह्या गोष्टी कळतात. पण आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं किंवा जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचे हे 3 घटक आहेत जे मी तुम्हाला सांगितलं. जमिनीचा सामू, जमिनीचं क्षारांचं प्रमाण आणि जमिनीमध्ये असणारे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे हे कळतं आणि त्याच्यासोबत अन्नद्रव्य. आता हा अहवाल ज्यावेळेस तुमच्या जवळ येतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे, कुठल्या पिकासाठी माझ्या जमिनीतला सामू योग्य आहे, कुठल्या पिकासाठी माझ्या जमिनीची क्षारता योग्य आहे ते लक्षात येते आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक संतुलित खताचा डोस त्या पिकाचा मिळाला जातो. म्हणजे एखादा अन्नद्रव्य तुमच्या जमिनीमध्ये कमी प्रमाणात असेल तर तो किती वाढवून टाकला पाहिजे आणि एखादं अन्नद्रव्य जर तुमच्या जमिनीत जास्त असेल तर ते किती प्रमाणात कमी करून टाकलं पाहिजे हे एक शेतकऱ्याला ताळेबंद कळतो आणि त्याच्यामुळं तुम्ही योग्य प्रमाणात खत व्यवस्थापन करू शकता आणि ह्याचा फायदा तुमच्या उत्पादनावर नक्कीच होतो. बऱ्याच वेळा शेतकऱ्यामध्ये काय असतं, समोरच्या शेतकऱ्याला 4 क्विंटल झालंय, मला 6 क्विंटल कसं होईल ह्याच्या विचाराने आपण जास्त रासायनिक खतं वापरतो. त्याने एक बॅग जर DAP वापरली असेल तर दुसरा शेतकरी मला जास्त मिळावं उत्पादन त्याच्यासाठी 1.5 बॅग 2 बॅग DAP वापरतो. पण शेतकरी हा विचार कधीच करत नाही की बाबा खरंच मला ह्याची गरज आहे का, मी ही गोष्ट गरजेची आहे तर करतोय का, गरज नसताना करतोय का, हे सगळा खर्च माझा वायपटच जाणार आहे. हा गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि खर्च वायपट जाण्यासोबतच आपण आपल्या जमिनीचं आरोग्य सुद्धा बिघडवतोय हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं शक्यतो जे पण तुम्ही पीक उत्पादन घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही माती परीक्षणानुसार खताचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार जर खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुमच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होऊन तुमचं उत्पादन वाढण्यास मदत होते. आता त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या समस्या असतात. म्हणजे पाण्याचा क्षारांचं प्रमाण जास्त आहे किंवा पाण्यामध्येच सामू जास्त आहे किंवा पाण्यामध्येच कार्बोनेट, बायकार्बोनेट किंवा इतर घटक क्लोराईड, सल्फेट सारखे जास्त आहेत आणि त्यांच्यामुळं तुम्ही कितीही जरी चांगल्या टेक्नॉलॉजी, किती जरी नवीन तंत्रज्ञान शेतामध्ये वापरलं तरी तुमच्या उत्पादनात फरक पडत नाही. त्यामुळं बऱ्यापैकी पाणी हा घटकसुद्धा परिणाम करतो. तर शेतकऱ्यांनी पाणीसुद्धा आपलं तपासून मग त्यानुसार नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आता हे झाले 2 विषय जे महत्त्वाचे आहेत. आता तिसरा विषय जो जनरली आजकाल फॉलोच होत नाही तो म्हणजे पिकांची फेरपालट. आपण जर पाठीमागं किंवा आपले जे वडील किंवा आपले आजोबा जे शेती करत होते त्याचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये एक प्रॅक्टिस चालायची की म्हणजे जमिनीमध्ये पिकांची आदलाबदल व्हायची. खरीपात जे पीक घेतलंय त्याच्यानंतर रब्बीमध्ये जे पीक घेतलंय किंवा उन्हाळी सीझनमध्ये जमिनी खाली ठेवल्या जायच्या. ह्या सगळ्या गोष्टी आजच्या सिच्युएशनला होत नाहीत का, तर आपली जी अन्नधान्याची गरज भागवायची किंवा आपल्याला एकमेकापेक्षा जास्त उत्पादन घ्यायचंय, मला जास्त नफा कसा होईल, मला जास्त फायदा कसा होईल, ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळं काय झालं, आपण उत्पादन वाढवण्यासाठी किंवा
पाण्याची उपलब्ध असल्यामुळं किंवा नवीन तंत्रज्ञानामुळे आपण एकापेक्षा जास्त पिकं आपल्या जमिनीत घ्यायला लागलो खरं, पण ते पिकांची फेरपालट न करता ज्या पिकातून आपल्याला जास्त फायदा भेटतोय त्याच पिकाला आपण सारखं सारखं त्या जमिनीत घ्यायला लागलो. त्यामुळं काय झालं, एखादं पीक जे अन्नद्रव्य घेतं ते ठराविक त्याच्या जी कॅपॅसिटी आहे किंवा त्याला लागणारं, जसं ऊसाच्या बाबतीत जर विचार केला तर ऊस हे जास्त अन्नद्रव्य घेणारं पीक आहे, जास्त कालावधीसाठी तुमच्या जमिनीत राहणारं पीक आहे. आणि सारखं तुम्ही ऊसच करत राहिला तर काही ठराविक दिवसाने तुमच्या जमिनीतील बऱ्याच अन्नद्रव्याच्या कमतरता त्या ठिकाणी जाणवून येतील. कारण ऊस हे जास्त अन्नद्रव्य घेणारं पीक आहे. तुम्ही त्या प्रमाणात जर त्या जमिनीला अन्नद्रव्य दिली नाहीत तर नक्कीच तुमच्या जमिनीमध्ये परिणाम दिसून येऊ शकतात, त्याचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळं पिकांची फेरपालट म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही एक म्हण आहे, ती म्हण सांगतो मी तुम्हाला, जो जमीन खालीवरी करी भूमाता प्रसन्न त्याच्यावरी. म्हणजे जो शेतकरी जमीन खालीवरी करणे म्हणजे काय, एक सीझनला जर तुम्ही जमिनीच्या वर येणारं पीक घेतलं तर दुसऱ्या सीझनला जमिनीच्या खाली येणारं पीक घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर समजा तुम्ही पहिल्यांदा मका घेतली असेल तर पुढच्या सीझनला तुम्ही भुईमूग घ्या. म्हणजे ह्याचाच अर्थ जर तुम्ही एकदा एकदल पीक घेतलं तर पुढच्या सीझनला तिथं द्विदल पीक घेणं गरजेचं आहे. म्हणजे पिकामध्ये सुद्धा असे बरेच पिकं आहेत, काही पिकं खादाडे आहेत, काही पिकं तुमच्या जमिनीला काही घटक देऊन जाणारे आहेत. त्यामुळे पिकांची फेरपालट होणं खूप गरजेचं आहे. जसं मी उदाहरण सुरुवातीचं सांगितलं की जर मकाच्या बाबतीत विचार केला, मका हे असं पीक आहे ते तुमच्या जमिनीतून जास्त अन्नद्रव्य घेणार आहे. आणि भुईमुगाचा जर विचार केला तर भुईमुग हे तुमच्या जमिनीला काही अन्नद्रव्य देऊन जाणार आहे, जेणेकरून ह्याच्यामुळं काय होईल, तुमच्या जमिनीचा जे आरोग्य आहे किंवा तुमच्या जमिनीचं जे घटक आहेत ते बॅलन्स राहतील आणि तुमचं जमिनीचं आरोग्य मेंटेन राहण्यास मदत होईल. त्यामुळं पिकांची फेरपालट होणे खूप गरजेचं आहे. आता जर आपण ह्या सिच्युएशनला बघितलं तर मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी पिकांची फेरपालट होत नाही आणि ती होणं खूप गरजेचं आहे. जर जमिनीच्या दृष्टीने विचार केला तर जसं ज्या पिकांच्या मुळावर गाठी येतात ते पिकं आपल्या जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ते जमिनीला काहीतरी देऊन जातात. तुम्हाला पीक उत्पादन तर देणारच आहेत, त्याच्यासोबतच ते जमिनीला सुद्धा काहीतरी फायदा देऊन जातात. त्यामुळं शक्यतो शेतकऱ्यांनी पीक फेरपालट सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. ज्या गोष्टीची आज बऱ्याच वेळा आपल्या जमिनीमध्ये कमतरता जाणवते तर ही गोष्ट सुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे आपण जास्ती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण आज जर आपण विचार केला तर फक्त आपण रासायनिक शेती किंवा रासायनिक खते याच्यावरच जास्त भर देतो. विद्यापीठाने जे आपल्याला शिफारस केलेल्या आहेत किंवा विविध रिसर्च स्टेशनने जे आपल्याला शिफारसी केलेल्या आहेत त्या गोष्टी आपण विसरून जातो. हरित क्रांतीच्या वेळेस सुद्धा हेच झालं. ज्या तुम्हाला शिफारसी सांगितल्या होत्या आपल्याला त्याच्यामध्ये कुठलेही पीक घेण्याच्या अगोदर आपली जमीन तयार करताना जर विचार केला तर आपल्याला सुरुवातीला नांगरट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पहिली कुळवाची पाळी घालणार आहे त्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये शेणखत वापरा असं सांगितलं जातं किंवा कंपोस्ट खत वापरा असं सांगितलं जातं किंवा तुमच्याकडे गांडूळ खत असेल तर गांडूळ खत वापरा असं सांगितलं जातं. आणि त्यानंतर पिकाच्या पेरणीसोबत तुम्ही पिकांना रासायनिक खताच्या मात्रा द्या असं सांगितलं जातं. आता बऱ्याच वेळा जर आपण चांगल्या शिकलेल्या शेतकऱ्यांना किंवा जिथं कृषीचे डिप्लोमा झालेत, कृषीचे डिग्रीचे विद्यार्थी आहेत अशांना जरी विचारलं एखाद्या पिकाचा डोस सांगा म्हणलं तर ते लगेच पटदिशी रासायनिक डोस सांगू शकतात. पण त्यांच्या तोंडातून पहिल्यांदा कंपोस्ट खत शेणखत टाकलं पाहिजे ही गोष्ट येत नाही. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा आपण ही विसरूनच गेलोय की आपल्याला शेणखत आपल्या जमिनीमध्ये टाकलं पाहिजे. मग हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे, तर सर्व घटकांचा एकात्मिकपणे वापर करणे. फक्त रासायनिकच नाही तर ह्याच्यामध्ये सेंद्रिय खतं आली, हिरवळीचे खतं आले, जीवाणू खते आले आणि रासायनिक खते आले. ह्यांचा योग्य प्रमाणात समप्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात त्या जमिनीला वापर करणे जेणेकरून आपण जे पीक घेणार आहे त्या पिकाला संतुलित अन्नद्रव्य होईल आणि आपल्या जमिनीला पण जेवढ्या गरजेत आहेत तेवढ्यात मिळेल. आता मगाशी एक मी तुम्हाला मुद्दा सांगितला होता की बऱ्याच वेळा आपण जर बघितलं आता आपल्या रासायनिक खतांच्या ज्या कार्यक्षमता आहेत त्या कमी झालेल्या आहेत. का कमी झालेल्या आहेत
तर जे रासायनिक खतं आपण जमिनीत टाकतो ते बऱ्यापैकी स्थिरीकरण होतं आणि हे स्थिर झालेले परत जमिनीला अवेलेबल फॉर्ममध्ये किंवा उपलब्ध फॉर्ममध्ये आणण्यासाठी जे जीवाणू लागतात ते जीवाणूच आपल्या जमिनीमध्ये आज उपलब्ध नाहीत. का नाही? त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या जमिनीत खालावत चाललेला सेंद्रिय कर्ब किंवा आपल्या जमिनीत असलेल्या जीवाणूंचा अभाव. कारण जे स्थिर झालेले अन्नद्रव्य आहेत ते उपलब्ध करून देण्याचं काम फक्त आणि फक्त ते जीवाणूच करू शकतात आणि ह्या जीवाणूंचं काम जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे आज आपल्याला ह्या सगळ्या समस्या भेडसावत आहेत. त्यामुळं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतं येतात. सेंद्रिय खतामध्ये आपण बऱ्यापैकी शेणखताचा वापर करू शकतो, कंपोस्ट खताचा वापर करू शकतो किंवा काही प्रमाणात तुम्ही गांडूळ खताचा वापर करू शकता किंवा आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मध्ये सेंद्रिय निविष्ठा प्रचलित आहेत. जसं की जीवामृत बनवतात शेतकरी आणि जीवामृत बनवून आपल्या जमिनीमध्ये टाकतात. तर ते सुद्धा एक चांगला पर्याय सध्या आहे आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जर तुम्ही सेंद्रिय खतं तुमच्या जमिनीत वापरली तर मागाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढणार आहे आणि तुमच्या जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढली तर तुम्ही जे इतर रासायनिक घटक टाकणार आहेत, रासायनिक खतं टाकणार आहेत त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. कारण आज जर तुम्ही रासायनिक खताचा विचार केला तर फक्त आणि फक्त 30 ते 40% रासायनिक खतं तुम्ही जे टाकतात त्याच्यापैकी उपलब्ध होतात. बाकीची सगळे स्थिर स्वरूपात जातात. जमिनीत स्थिर झालेले जे घटक आहेत ते शक्यतो पिकांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत आणि आपण म्हणतो की मी एवढे रासायनिक खतं टाकली तरीही मला त्याच्यातून जास्त फायदा भेटलेला नाही. तर त्याचं कारण हे आहे, कारण ते स्थिर स्वरूपात गेलं त्याला परत विद्राव्य किंवा उपलब्ध स्वरूपात आणणारे जे जीवाणू आहेत तेच आपल्या जमिनीत नसल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची अडचण येत आहे. आता रासायनिक खतामध्ये पण परत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे टाकायचे तुम्हाला रासायनिक खतं त्या पिकानुसार त्या पिकाला किती गरजेचे आहेत आणि आपल्या माती परीक्षण अहवालानुसार आपण कुठली खतं किती प्रमाणात टाकली पाहिजेत ह्यानुसार रासायनिक खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबत एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये अजून दुसरा एक महत्त्वाचा येतो तो म्हणजे जैविक खतांचा वापर. बऱ्यापैकी आता बऱ्याच शेतकऱ्यांना जैविक खतं माहीत आहेत, जैविक खतं काय आहेत ते माहीत आहेत किंवा त्यांचा वापर कसा आहे माहीत आहे, पण सहजासहजी उपलब्ध न होण्यामुळे हे शेतकऱ्यांच्या वापरामध्ये कंटाळा केला जातो किंवा शेतकरी उपलब्ध होत नाही म्हणून ते वापरत नाहीत. तर तसं न करता आता बऱ्याच ठिकाणी जिथं शुगर फॅक्टरी आहेत किंवा कृषीचे कॉलेजेस आहेत किंवा रिसर्च स्टेशन आहेत किंवा माती किंवा पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहेत त्यांच्याकडं हे जीवाणू खतं उपलब्ध आहेत. जीवाणू खते म्हणजे काय आहेत तर असे जमिनीतले युजफुल जीवाणू आहेत किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे जीवाणू आहेत जे जीवाणू तुमच्या जमिनीतील अन्नद्रव्य त्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. जसं की ह्याच्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत, जसं की रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, मायकोरायझा आहे किंवा पालाश विरघळणारे जीवाणू आहेत. ह्या प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. जसं मी तुम्हाला रायझोबियम सांगितलं तर रायझोबियमचं एकच काम आहे की तो हवेतील आणि जमिनीतील नत्र त्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करत असतो. आता हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू तुम्ही जर त्या पिकाला बीज प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा आळवणीच्या माध्यमातून किंवा फवारणीच्या माध्यमातून दिले तर तुम्हाला ह्याचे चांगले रिझल्ट भेटतात. जसं सुरुवातीला मी सांगितलं की जर तुम्ही शेंगावर्गीय पिकं घेतली तर त्या शेंगावर्गीय पिकांच्या मुळावर गाठी असतात आणि ह्या गाठी म्हणजेच रायझोबियमच्या गाठी आहेत. ह्या जर गाठी तुम्ही बघितल्या तर ह्या गाठी त्या जमिनीमधला नत्र आणि हवेतला नत्र त्या पिकाला उपलब्ध करून देतातच. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जमिनीत काही ठराविक नत्र 40 किलो 60 किलो प्रति हेक्टरी नत्र त्या जमिनीत उपलब्ध करून देतात. त्यामुळे तुम्हाला ह्या शेंगावर्गीय पिकांना युरियाची मात्रा कमी लागते. जर तुम्ही ही बीज प्रक्रिया केली तर तुम्ही 25 ते 50% युरियामध्ये बचत करू शकता फक्त ह्या बीज प्रक्रियेमुळं. आणि ह्या बीज प्रक्रियेसाठी खर्च येतो तुम्हाला सर्वसाधारण 25 ते 30 रुपये. तेवढ्यात तुमची बीज प्रक्रिया होऊ शकते एकराच्या पिकाची. फक्त पेरणीपूर्वी तुम्हाला ही बीज प्रक्रिया करायची आणि बियाणं सावलीत सुकवून पेरायचे. त्याचप्रमाणे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत त्यांचं पण काम हेच आहे की जमिनीत जो स्थिर झालेला स्फुरद आहे तो स्फुरद त्या पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होणार आहे, पद्धत खूप छोटी आहे. बीज प्रक्रिया करायची म्हणजे जनरली तुम्हाला पीक पेरणीपूर्वी
ह्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया केल्यानंतर हे जीवाणू बियाणे तुम्हाला सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरायचंय. आणि त्याच्यामुळं फक्त एवढ्या छोट्या कामामुळं तुमचं रासायनिक खतामध्ये 25 ते 50% काय काय घटकांची बचत होऊ शकते. ही बचत जर तुम्ही पैशाच्या स्वरूपात विचार केला किंवा तुमचं जे उत्पादनाला येणारा खर्च आहे त्याच्या स्वरूपात विचार केला तर खूप चांगली बचत होऊ शकते आणि तुम्हाला ह्याच्या उत्पादन वाढवण्याला नक्कीच मदत होऊ शकते. आणि दुसरा महत्त्वाचा गोष्ट असा आहे की तुमच्या जमिनीत असणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढण्याला सुद्धा तुम्हाला ह्याच्यामुळे मदत होणार आहे. त्यामुळं ह्या पण गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही जर जीवाणू खतांच्या बीज प्रक्रिया ज्या शेतकऱ्यांना किंवा बीज प्रक्रिया करू शकत नसाल तर तुम्ही आळवणी करू शकता. काही आळवणी समजा नाही करू शकल्या तर काय अशा आहेत जसे ॲसिटोबॅक्टर आहे, तुम्ही ऊसावर जर ह्याची फवारणी घेतली तर तुम्हाला नत्र 50% कमी करू शकता. ॲसिटोबॅक्टर हे व्हीएस आहे म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं एक ॲसिटोबॅक्टर भेटतं आणि त्यांनी त्याच्यात 2 प्रकारचे जीवाणू एकत्र करून हे केलेलं आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ऊसाच्या पिकामध्ये तुम्ही ठराविक कालावधीमध्ये म्हणजे 60 आणि 90 दिवसाच्या योग्य अवस्थेत आणि योग्य वेळेत जर फवारण्या घेतल्या तर ऊस पिकासाठी नत्र टाकायचीच गरज नाही. म्हणजे जो तुम्ही युरिया टाकता तो युरिया टाकायचीच गरज नाही. ते जीवाणू हवेतील आणि तुमच्या जमिनीतील पूर्ण नत्र त्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. म्हणजे एवढी बचत होऊ शकते. आणि 1 लिटरची किंमत मला वाटतं काहीतरी 300 रुपयापर्यंत आहे आणि तुम्हाला 2 फवारण्या फक्त त्याच्या घ्यायच्यात. त्या 2 फवारण्यावर तुम्ही तुमच्या पूर्ण युरिया टाकण्यावर प्रतिबंध आणू शकता. मग ह्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. दुसरे जे महत्त्वाचे विषय आहेत जसं की जीवाणू खतामुळे एक सगळ्यात महत्त्वाचा आहे, मागाशी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही बीज प्रक्रिया करून जर ते लावले तर तुमच्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली होणार आहे आणि तुमचं बियाणं एकसारखं उगवायला मदत होणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच वेळा तुम्ही जे आपले जे पिकं कीड आणि रोगास बळी पडतात त्याच्यामुळे सुद्धा ते कीड आणि रोगाला सुद्धा बळी पडत नाहीत. हे सुद्धा त्याचे फायदे आहेत. आता तिसरा अजून एक जे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये येणारा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हिरवळीच्या खतांचा वापर. तर बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही किंवा पिकामागं पिकं घेतो आणि जनरली हिरवळीचे खत घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल नसतो. तर ज्यावेळेस तुमच्याकडे 1.5 महिन्याचा कालावधी एखादी जमीन तुमची खाली राहणार आहे आणि 1.5 महिन्यासाठी ही खाली राहणारी जमीन असेल तर अशा जमिनीत तुम्ही हिरवळीचं खत घेऊन लगेच तुमचं जे तुम्हाला पीक घ्यायचं ते घेऊ शकता. हिरवळीच्या खताचा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ते तुमच्या जमिनी भुसभुशीत होतील, तुमच्या जमिनीमधलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल आणि त्याच प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश काही ठराविक जसं की जर तुम्ही ताक 10च्या घेतलं तर तुमच्या जमिनीमध्ये हेक्टरी 70 ते 80 किलो नत्र, 30 ते 40 किलो स्फुरद आणि 50 किलोपर्यंत पालाश तुमच्या जमिनीमध्ये ते स्टोअर करून ठेवतात. आणि हे फक्त तुम्हाला 45 दिवसासाठी जमिनीत ठेवायचं आहे. हे पीक फुलवऱ्यात आल्यानंतर कापून त्याच जमिनीत तुम्हाला गाडायचे. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचा पोत सुधारणार आहे. अन्नद्रव्य भेटतायत हे तर प्लस पॉईंटच आहे, पण तुमची जी जमिनीचा पोत आहे, जमिनीचा कस आहे तो चांगला सुधारला जाणार आहे आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपणास होणार आहे. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी जिथं तुम्ही पट्टा पद्धतीने पिकं घेता किंवा ऊसासारख्या पिकामध्ये ऊस लावल्यानंतर एका साईडने जर तुम्ही हे हिरवळीचं खत केलं आणि तेच 45 दिवस झाल्यानंतर कापून ऊसाच्या बुडात टाकलं आणि ऊसाची बाळभरणी केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट जाणवून येतील. कारण जमिनीमध्ये ह्याचे बऱ्यापैकी चांगले जमीन भुसभुशीत करण्याला असेल किंवा जमिनीमधले जीवाणूंची संख्या वाढवायची असेल तर ह्यामध्ये मदत होती. त्यामुळं आपण आजच्या घडीला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर सुद्धा भर देणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो. आजची जी आपली शेती पद्धती आहे ती आपण शोषण शेती पद्धती करतो, पोषण शेती पद्धती करत नाही. आणि काळाची जी गरज आहे ते शेतीचं पोषण करणं खूप गरजेचं आहे, शोषण नाही. कारण पाठीमागच्या 10-20 वर्षापासून आपण जमिनीचं फक्त शोषणच करत आलेलो आहे आणि शोषण करत आलेलेच परिणाम आज आहेत की आपल्या जमिनीचं आरोग्य आजच्या घडीला चांगलं दिसत नाही किंवा बिघडलेलं आहे. तर आपण हे जमिनीचं आरोग्य किंवा पोषण कसं करायचं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर शेतकऱ्यांनी भर देणं किंवा आपण सगळ्यांनी भर देणं खूप गरजेचं आहे. जमिनीचं जर पोषणच नाही झालं तर आपण नुसतं शोषण करत गेलो तर एक दिवस त्या जमिनीत काहीच उरणार नाही
आणि तुम्ही काही जरी घ्या गेला तर तुम्हाला त्याच्यातून उत्पादन भेटणार नाही. त्यामुळं शक्यतो आपल्या जमिनीचं पोषण कसं करता येईल ह्या गोष्टीवर आपण भर देणं खूप गरजेचं आहे. मग आता हे पोषण करणारे घटक काय आहेत किंवा आपल्या जमिनीचं पोषण कसं होऊ शकतं ते म्हणजे जर मी मगाशी वर सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या जमिनीचं आरोग्य राखताना तिचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सेंद्रिय कर्ब कसा वाढेल तर तुम्हाला सांगितलं तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही सेंद्रिय खते टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सेंद्रिय निविष्ठा वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि भर खतं म्हणजे जे स्लोली रिलीज आहेत, हळूहळू त्या पिकांना उपलब्ध होतात अशा खतांचे डोस भरणे गरजेचं आहे. तर आपण त्या आपल्या जमिनीचं शोषण किंवा जे आपण म्हणतोय ते शोषण थांबवू शकतो. कारण हरित क्रांतीची मगाशी आपण सुरुवातीला जो विषय बोलला होता, हरित क्रांती यशस्वी झाली त्याचं एक कारण होतं. जी जमिनीमध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्ये जे स्थिर स्वरूपात जातात त्या वेगवेगळ्या स्वरूपात जातात. एक कायिक स्वरूपात स्थिर होतात, काही अन्नद्रव्ये रासायनिक स्वरूपात स्थिर होतात आणि काही अन्नद्रव्ये जैविक स्वरूपात स्थिर होतात. सध्याचा जर आपण विचार केला तर जैविक स्वरूपात स्थिर होणारे अन्नद्रव्ये सध्या महत्वाची. म्हणजे तुमच्या जमिनीत जर जीवाणूंची संख्या जास्त असतील तर ते जैविक स्वरूपात स्थिर झालेलं अन्नद्रव्य हळूहळू तुम्हाला त्या पिकाला उपलब्ध होण्याचं होतं. पण जर समजा ते रासायनिक पद्धतीनं स्थिर झालं तर ते अन्नद्रव्य सहजासहजी तुमच्या पिकाला उपलब्ध होत नाही. आणि दुसरा एक महत्वाचा जे कायिक मी सांगितलं, कायिक स्थिरीकरण म्हणजे जे सेंद्रिय घटक आहेत किंवा सेंद्रिय कण आहेत त्या सेंद्रिय कणावरती हे स्थिरीकरण होतं आणि हे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. हे सुद्धा ठराविक दिवसांनी त्या पिकाला उपलब्ध होत होतं. पण हरित क्रांती झाल्यानंतर 25-30 वर्षानंतर ही जी कायिक स्थिरीकरणाची पद्धत आहे त्या जमिनीतली ताकदच कमी झालं. जसं की मी सांगितलं त्या जमिनीतला सेंद्रिय कर्बच कमी झालाय तर ते स्थिर होण्याचं प्रमाणच नाही राहिलं आणि त्याच्यामुळे आता जनरली कायिक स्थिरीकरण आपल्या जमिनीमध्ये आढळत नाही आणि त्यामुळं काय होतं, हे मॅक्झिमम तर आपल्या जमिनीत रासायनिक स्थिरीकरणच होतं आणि रासायनिक स्थिरीकरण झालेलं सहजासहजी आपल्या जमिनीला उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं सध्या आपण आपल्या जमिनीच्या दृष्टीने जर विचार केला तर जमिनीचं पोषण करण्यावरती भर देणं खूप गरजेचं आहे. कारण आजपर्यंत जर आपण बघितलं तर आपण अन्नधान्याच्या बाबतीत परिपूर्ण झालेलो आहोत. आपल्याला जेवढा अन्न लागतंय तेवढं आपल्याकडे उपलब्ध आहे. पण हे आपण फक्त उपलब्धच नाही केलं किंवा परिपूर्णच नाही झालो तर त्याच्यासोबत आपण बरेच दुष्परिणाम घेऊन आलोय. आता हे दुष्परिणाम जर आपल्याला घालवायचे असतील तर आपण आपल्या जमिनीचं शोषण थांबवून पोषणाकडे भर दिला पाहिजे. मग पोषणामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक येतो, तुम्ही तुमच्या जमिनीतल्या अन्नद्रव्यांचा साठा वाढवण्याचा प्रयत्न करा. आता हा साठा कसा वाढेल त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. आपण जर आपल्या घराचाच विचार केला तर घरामध्ये आपण बऱ्यापैकी अन्नधान्याचा साठा करून ठेवतो. बऱ्यापैकी म्हणजे जर शेतकऱ्याचा विचार केला, शहरी भागातलं सोडून द्या, पण शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर शेतकऱ्याला त्याच्या स्वतःला वर्षभर पुरेल एवढं अन्नधान्य त्याच्याकडं उपलब्ध असतं. मग ते ज्वारी असेल, गहू असेल किंवा भात असेल, तो आपल्या वर्षभर लागणाऱ्या ह्या घटक भरून ठेवतो. म्हणजे हा त्याच्या दृष्टीनं झाला साठा. आता ह्या साठ्यातलं ज्यावेळेस त्याला ज्वारीचं तो पीठ करतो किंवा गव्हाचं पीठ दळून आणतो किंवा भाताचं तांदूळ करतो म्हणजे हे करून आणतो, त्यावेळेस तो 7-8 दिवसाचं घेऊन येतो. का? कारण त्याच्यात तेवढीच गरज आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर तो ते करून आलं तर तो खराब होणार आहे. तो वर्षभराचं पीठ एकदाच करत नाही किंवा वर्षभर लागणारं गव्हाचं पीठ एकदाच दळून आणत नाही तो, कारण ते वर्षभर टिकणार नाही, ते खराब होणार आहे. म्हणजे सुरुवातीचा जो त्याचा साठा होता तो वर्षभर टिकणारा साठा आहे. त्याच्यातून त्यांनी काय केलं की मला 8 दिवसासाठी लागणारा किती गरजेचं आहे त्याप्रमाणे दळून आणलं आणि तिसऱ्या स्टेजला तो काय करतो की 1 दिवसासाठीच लागणारे तो भाकरी असेल, 1 दिवसासाठी लागणारी चपाती आणि 1 दिवसासाठी लागणारा भात बनवतो. 4-5 दिवसासाठी लागणारी भाकरी, भात किंवा चपाती एकदाच बनवत नाही, कारण त्या भाकरीची, भाताची किंवा चपातीची जी कॅपॅसिटी आहे ती 1च दिवसाची आहे, दुसऱ्या दिवशी ती खराब होणार आहे. म्हणून तो काय करतो, तेवढ्याच दिवसाची बनवतो. तसंच आपल्या जमिनीच्या बाबतीत सुद्धा आहे. जमिनीत जर तुमच्या पोषण चांगला असेल, तिच्यात जर अन्नद्रव्याचा साठा चांगला असेल तर तो जरी स्थिर स्वरूपात गेले तरी त्याच्यातले काय अन्नद्रव्य हळूहळू रिलीज होणार आहेत. ज्या वेळेस त्या पिकाला गरजेचे आहेत, ज्या स्वरूपात गरजेचे आहेत त्या स्वरूपात त्याला मिळणार आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच आपल्या जमिनीच्या पोषणावर होणार आहे. आज जी आपली खताची पद्धत आहे किंवा आपण जे आज खतं वापरतो बऱ्यापैकी,
ती जी खतं आहेत ती जमिनीमध्ये जे आपण वापरतो ते आहेत बऱ्यापैकी शोषण करणारी खतं टाकतो. आणि ही शोषण करणारी खते म्हणजे काय, तर ती जमिनीत टाकली की लगेच तुम्हाला उपलब्ध होतात, लगेच उपलब्ध स्वरूपातच असतात, स्थिर स्वरूपात जायचा प्रश्नच येत नाही. आणि ही खतं लगेच ते पिकं उचलून पण घेत असतात. त्यामुळे जमिनीत स्टोअर करण्याचा प्रश्नच येत नाही, जमिनीत ते खत राहतच नाही. त्यामुळं जमीन शोषण करण्यापेक्षा जमीन पोषण करण्यावर थोडं जास्त भर देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यानुसार आपण नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या दृष्टीनं जर आपण गेलो तर मला वाटतं नक्कीच आपण आपल्या जमिनीच्या आरोग्यावर भर देऊ शकतो आणि आरोग्य जमिनीचं कसं चांगलं राखता येईल ह्याचा विचार करू शकतो. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो कोरोनाचा विषय आहे. आज बऱ्यापैकी न्यूजमध्ये आपण वाचलं असेल तर कोरोनावर औषध नाही, पण लोकांमध्ये जी प्रचलित विषय आहे तो म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता किंवा आपली जी इम्युनिटी आहे ती वाढवली पाहिजे किंवा आपण चांगला आहार खाल्ला पाहिजे आहे. मग त्या दृष्टीने जर विचार केला, आज तुमच्यावर ही परिस्थिती आली म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये हा अवेअरनेस आहे की बाबा माझी इम्युनिटी कशी वाढेल किंवा माझी रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढेल ह्याचा विचार करायला लागला. आणि ही वाढवायची असेल तर त्याला पर्याय एकच आहे, आपण जे आपली लाईफस्टाईल होती ती बदलली, कोरोनाने आपल्याला बदलायला लावली. काही दृष्टीनं तो आपल्यासाठी हार्मफुल जरी असला तर बऱ्याच गोष्टी हा कोरोना लोकांना शिकवून गेला. जसं मी सांगितलं की लोकांमध्ये अवेअरनेस झाला, बाबा माझी रोगप्रतिकारक क्षमता वाढली पाहिजे तर माझं कोरोनापासून संरक्षण होऊ शकतं. मग ही रोगप्रतिकारक क्षमता वाढायची असेल तर तुम्ही जे खाता ते पौष्टिक असणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर पौष्टिक नसेल तर तुम्हाला किती जरी प्रयत्न केलं तर ती रोगप्रतिकारक क्षमता तुमची वाढणार कशी आहे. कारण आधीचं जर आपलं अन्नधान्य किंवा आपल्या आईवडिलांचं किंवा आपल्या आजोबांचं जर खाणं बघितलं असेल किंवा त्यांना जे खायला भेटत होतं ते अन्नधान्य बघितलं असेल तर ते चांगल्या बऱ्यापैकी पौष्टिक होतं आणि त्यामुळं त्यांच्या जे शरीरयष्टी होती ती वेगळी होती आणि आपली जी आताची स्टाईल आहे ती वेगळी आहे. तर ह्या गोष्टीचा विचार आता आपल्यामध्ये अवेअरनेस झाला की बाबा आपण आपले रोगप्रतिकारक क्षमता वाढवाय पाहिजे. तर त्याच दृष्टीनं मला वाटतं आपल्यासाठी एक सध्या चांगला हा संदेश असेल की जसं आपण आता सध्या तुम्ही तुमच्या आरोग्याचं किंवा तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करताय, त्याच प्रमाणात आपण सर्व शेतकऱ्यांनी किंवा आपण सर्व इतर लोकांनी आपल्या जमिनीचं आरोग्य कसं सुधारता येईल, तिला कसं आपल्याला पैलवान बनवता येईल, तिला कसं सदृढ करता येईल ह्या गोष्टीकडे थोडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आज जे आपण अन्नधान्य खातोय, आज जी आपली गरज आहे ती गरज जर चांगली, अन्नधान्य जर पौष्टिक भेटलं, ते अन्नधान्य जर आपल्याला विषमुक्त भेटलं तर मला वाटतं नक्कीच आपण ह्याच्यावर मात करू शकतो आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकतो. कारण हे जे आमचं सेंटर चालू झालेलं आहे कृषी विज्ञान केंद्र, हे पाठीमागच्या 1.5 वर्षापासून वर्किंगमध्ये आहे. म्हणजे 1 जानेवारी 2019 पासून हे वर्किंग आहे. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं प्रक्षेत्र असणारं पहिलं केविके आहे. आणि आज आम्ही 1.5 वर्षात जे बघतोय ते नक्कीच सक्सेसफुल आहे. आपण सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती पद्धती जी म्हटली जाते, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या मध्ये हा गैरसमज आहे की सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन आपल्याला तेवढ्या पटीत भेटत नाही किंवा सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी येतं. पण असं काही नाही. जे आमच्या प्रक्षेत्रावर जो तुम्ही पीक प्रात्यक्षिकं बघितली तर नक्कीच तुम्हाला याच्यातून एक जाणवेल की सेंद्रिय शेतीची पीक प्रात्यक्षिकं हे इतर पद्धतीने केलेल्या पीक प्रात्यक्षिकाला लाजवतील इतक्या चांगल्या प्रतीचे आहेत. आणि खर्चाच्या बाबतीत जर विचार केला तर खूप कमी प्रमाणात खर्च येतो. जसं तुम्ही रासायनिक खतासाठी करणारा खर्च असाल किंवा कीटकनाशकासाठी करणारा खर्च असाल तर त्याच्या प्रमाणात जर विचार केला तर तो सुद्धा खर्च खूप कमी आहे. मी म्हणणार नाही की पूर्णपणेच आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे किंवा त्याच्यातूनच आपण सशक्त होऊ शकतो, पण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तिथपर्यंतच वापरल्या पाहिजेत. एखाद्या गोष्टीची गरज नसताना जर आपण ती वापरत असेल तर नक्कीच आज ना उद्या त्याचा आपल्याला हार्मफुल इफेक्ट होणार आहे, हे नक्की. त्यामुळे ह्या गोष्टीचा सुद्धा शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आज जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की सेंद्रिय कर्ब, आज जर आमच्या प्रक्षेत्रावर तुम्ही कुठल्याही जमिनीचा नमुना घेतला आणि त्याची जर तपासणी केली तर तो जनरली 1.5च्या पुढं सेंद्रिय कर्ब सापडतो आमच्या जमिनीतला. कारण पाठीमागच्या खूप वर्षापासून ह्या जमिनीत कसल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही आणि फक्त शेणखत
किंवा गांडूळ खत असेल किंवा ज्या सेंद्रिय निविष्ट आहे जसं जीवामृत असेल, गोमूत्राचा वापर असेल किंवा पंचगव्यचे जे वेगवेगळे घटक बनवले जातात त्याचा वापर असेल, ह्या घटकांचा वापर करून शेती कसली जाते. आणि कीटकनाशक किंवा कीडनाशकाच्या बाबतीत सुद्धा बऱ्यापैकी मित्र कीटकांचा इथं आमच्यापाशी बऱ्याच जास्त प्रमाणात तुम्हाला आढळून येतील, कारण रासायनिक फवारण्याच केल्या जात नाहीत. त्यामुळे कीड आणि रोगीचं प्रमाण सुद्धा कमी प्रमाणात जाणवतं. आणि जिथं पण जमिनीत तुम्हाला ओल असेल तिथं जर तुम्ही नुसती जमिनीची वरची माती उकरली तरी तुम्हाला त्याच्यात 1-2 गांडूळ सापडतील, एवढ्या जास्त प्रमाणात गांडुळांची संख्या आहे. तर नक्कीच आपल्याला जर आपण आपली ह्याच्यावरनं संदेश एकच आहे की तुम्ही जर तुमच्या जमिनीत जर सशक्त केल्या, जमिनीत जर पैलवान केल्या, तर भविष्यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला अडचण येणार नाहीये. कारण आपली जमीन जर पैलवान असेल, जसं आपल्याच घरात आपल्याला जर एखादा पैलवान बनवायचा असेल तर आपण त्याच्यावर विशेष लक्ष देतो. त्याचा खुराक वेगळा असतो, त्याची तालीम वेगळी असते, त्याची मेहनत वेगळी असते. तशीच आपली जमीन पैलवान करण्याचा विचार आजच्या दृष्टीने आपण करणं खूप गरजेचं आहे. आणि तो जर केला तर मला वाटतं नक्कीच आपण ह्याच्यात यशस्वी होऊ शकतो. जसं मी आमचं उदाहरण सांगितलं, असे बऱ्याच ठिकाणी असेल, नाही असं नाही. कारण बऱ्याच पर्वती भागात जर तुम्ही गेला तर तिथं सेंद्रियच केलं जातं, तिथं कुणी फवारण्या करत नाही, कुठलेही रासायनिक खतं टाकले जात नाहीत. पण तो प्रदेश कधी आपल्यापर्यंत येत नाही किंवा त्याचा प्रसार प्रसिद्धी होत नाही. असे महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच ठिकाणी किंवा बरेच भाग आहेत जिथं नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि तिथल्या जमिनी सुद्धा सदृढ आहेत. तर हा एक त्याच्यातला भाग आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला वाटतं आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा आणि आपल्या जमिनीचं आरोग्य, जसं आपण आज आपल्या आरोग्याची काळजी घेतोय तसे आपल्या जमिनीचं आरोग्य कसं आपल्याला सुधारता येईल त्या गोष्टीकडे थोडं गांभीर्याने बघावं आणि ते सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करावं असं अपेक्षित करतो. आज जे आपलं फेसबुक लाईव्ह झालं, या कार्यक्रमामध्ये आपल्याला जे कृषी जागर महाराष्ट्र यांच्या माध्यमातून आणि कृषी विज्ञान केंद्र कनेरीच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण घेत आहोत. दोन्ही मी कृषी विज्ञान केंद्राच्या तर्फे कृषी जागर महाराष्ट्राचं पण खूप खूप आभारी आहे आणि आमच्या केव्हीकेचं पण आभार मानतो. तसेच आज हा कार्यक्रम ज्या सर्व शेतकऱ्यांनी लाईव्ह बघितला त्यांचं सुद्धा खूप खूप आभार मानतो. आणि भविष्यात जर समजा कोणाला काय अडचणी असतील किंवा याच्या संदर्भात अधिक मार्गदर्शन पाहिजे असेल तर आमचं सेंटर कंटिन्यू आपल्यासाठी अवेलेबल असेल. तुम्हाला ज्या पण अडचणी आहेत त्या कृषी विज्ञान केंद्र कनेरी कोल्हापूरला आपण संपर्क साधू शकता. त्याच्या माध्यमातून फेसबुक पेज आहे, यूट्यूब आहे, केव्हीके कनेरी यूट्यूब चॅनल आपण बघू शकता. त्याच्यावरही बरेच आपले व्हिडिओ आहेत किंवा डायरेक्ट बऱ्याच शेतकऱ्यांच्या व्हिजिट येतात तर त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही इथे बघू शकता आणि अनुभवू शकता इथली शेती पद्धती. पुनश्च एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.